बसण्यापासून असेल, लाईट फिटिंग असेल, फॅन फिटिंग असेल, तुम्ही फॅन सुद्धा बघा, लाईट फिटिंग सुद्धा बघा, खर्च सुद्धा बघा. आपल्या घरी नाही एवढी पॉश शिवदासरावांनी आम्हाला करून दिली. त्यावेळेस आमचे अध्यक्ष होते, आता उपसरपंच आहेत. एकनाथराव माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, पंडित नाना आता विद्यमान आहेत, एकनाथराव मस्के पण आहेत. ही सगळी मंडळी आम्हाला भरभरून देते. इथून पाणी वेस्टेज जात होतं, वाया जात होतं. त्यांना मी म्हटलं की आपल्याला हे वेस्टेज जाणारं पाणी वाया उपयोगात आणायचं आणि झाडं लावायची. मागच्या 5 वर्षाखाली ही झाडं लावली. तुम्ही बघत असाल किती सुंदर आहे. एकदम गर्द सावली, म्हणजे खिडकीतून आत येऊन पाहतात, काहीतरी आम्हाला सांगतायत, काहीतरी शिकवतायत. अशा प्रकारचे झाडं सुद्धा या मंडळीने आमच्या एका शब्दावर लावून दिली, झोपली. मागच्या कोरोना काळामध्ये आहेच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये इतकी सुंदर बाग होती की अशी गुलाबाची फुलं, अशी टोटली गुलाबाची फुलं. मागची 100 वर्ष मी घेतली होती, त्यावेळेस तुम्ही आला होता. त्यावेळेस जे लोक त्यांना माहिती आहे की म्हणजे गुलाबाच्या फुलाला हात सुद्धा फुल लावतो. इतकं म्हणजे गाव आहे, इतकं प्रेमळ गाव, इतकं काळजी घेणारं गाव इतकं माझ्या आयुष्यात नाही पाहिलं. आणि त्याच्यामुळे मी गावकऱ्यांचा फार आभारी आहे की तुम्ही माझ्या प्रत्येक शब्दाला या ठिकाणी किंमत देता. ही रंगरंगोटी आता मागच्या महिन्यात केली. याच्यासाठी जवळपास 60,000 रुपये त्यांनी मला निधी दिलाय. एकदा आपण इथपासून त्यांनी आम्हाला दिलेला आहे. ही 75,000ची सिस्टीम, प्रोजेक्टर, फॅन, कम्प्युटर, प्रिंटर हे सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी मिळून दिलेलं आहे. म्हणजे एवढे आपण मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही मला प्रत्येक वेळेस सहकार्य केलं. बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासाठी या ठिकाणी बरेच उपक्रम राबवले आणि ते आम्ही राबवत आहोत. आणि या उपक्रमाच्या जोरावर नुकताच मला गेल्या जानेवारीमध्ये एक शिक्षकरत्न पुरस्कार सुद्धा मला मिळाला. तेही याच गावामुळे मिळाला. आणि अनेक गोष्टी आहेत त्याच जे किती दिवस या ठिकाणी मी राहील तर माझ्या तन मन धनाने जेवढं मला करता येईल तेवढं करण्याचं मी काम करेन. या सगळ्या मंडळीचं आणि तुम्हाला सगळ्यांचं प्रेम कौतुकाची थाप वारंवार भेटते आणि मी ते काम करू शकतो. एवढं बोलून या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. आता मी अमोल सरांना विनंती करतो की त्यांनी केंद्र करून घेण्यात आलं प्रस्तावित वापर करावं. आणि शिक्षण परिषदेच्या अनुषंगाने या ठिकाणी स्वागताच्या आणि उद्घाटनाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष गाव समितीचे अध्यक्ष श्री अमृतराव मस्के या शिक्षण परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला या ठिकाणी लागलेले आमचे मित्र श्री शिवदासराव मस्के, सरपंच बामणी नगरवाडी ग्रामपंचायत, तसेच पंडित नाना मस्के, एकनाथराव मस्के, एकनाथराव मस्के, आमच्या योगा केंद्राचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुख्याध्यापक आदरणीय रामदेवराव सर, अंतर्गत शाळेचे सर्व मुख्याध्यापक या शिक्षण परिषदेसाठी साधन व्यक्ती म्हणून लागलेले गटसाधन केंद्र पूर्ण येथे साधन व्यक्ती तज्ञ साधन व्यक्ती श्री हनुमंत सर, तसेच प्राथमिक शाळा गगवाडी येथील मुकुंद चांदोरकर सर, प्राथमिक शाळा वजूर येथील श्री माटे सर, अंतर्गत शाळेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मागच्या 2 महिन्यापासून आम्हाला सर्वांना बांधून द्यायची इच्छा होती. मागच्याच महिन्यात आम्ही येणार आहे. काम सुरू होतं, सुरुवाताला सुद्धा आम्हाला राहावं नाही वेगळा वाटतं. गवाडी सध्या निरजू असतील किंवा मीटिंगवर असतील. खरं तर त्यांचे वैयक्तिक कामं सुद्धा त्यांनी खूप टाळले. फक्त जर सासरवाडीच्या ठिकाणचे लग्न असतील तेच केले त्यांनी आधी केलं, बाकीचे सोयाचे कोणीच केलं आहे. विस्तार त्यांनी मला नक्कीच सांगितले सासरवाडीचे टाळता येत म्हणजे थोडे फक्त टाळत आहेत, बाकीचे सगळेच कार्यक्रम टाळून टाकले म्हणजे. आणि मीटिंग सुद्धा सरासरी 12-1 वाजेपर्यंत त्यांनी शाळा सोडूनच मीटिंग केली आहे, ऑडिट केलेले आहेत. काही प्रशिक्षण सुद्धा त्यांनी शाळा येऊन करून केलेले आहेत. तर नगरवाडी शाळेचे आणि वरच्या शाळेचे सुद्धा मी धन्यवाद मानतो, त्यांनी सुद्धा येऊन सहकार्य केले. तर या ठिकाणी माझं प्राथमिक या ठिकाणी संबोधू सर्व गावकऱ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आणि या वास्तविक कार्यक्रमाच्या नंतर लगेच आमच्या भाषिका सुरू होणार आहे. काही विद्यार्थी सुद्धा एका गटामध्ये या ठिकाणी सुद्धा डेमो घेणार आहोत, ते सुद्धा या ठिकाणी होईल. 2 वर्षापासून ते एकटेच या ठिकाणी अध्यापनाचं काम करत आहे आणि अतिशय तारेवरची कसरत या ठिकाणी करत आहे. आणि आपल्या सगळ्यांना पाहण्यात आलं की अतिशय सुंदर शाळा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. रंगरंगोटी असेल किंवा सगळं मॅनेजमेंट असेल, व्यवस्थापन असेल आणि जेवढी तोलामोलाची साथ त्यांना हे सगळे सरपंच असतील किंवा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा आम्ही सकाळपासून बघतोय की आपली सगळ्या गावातली टीम खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे.
परंतु जसं आता आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलं आहे, तसं आदरणीय श्री गव्हाणे सर यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करणे प्रमुख आहे. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी आदरणीय श्री गोविंद गव्हाणे सर यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं, सत्कार करावा आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊ. कारण हे एवढं सुंदर शाळेचं ते रूप बदलले त्यांनी, त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही सगळेजण अभिनंदन करतो आणि सर्वांनीच या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती म्हणजे यावर्षी नवोदय विद्यालयाला ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यामध्ये आपल्या देऊळगाव दुधाटे येथील कुमारी वैष्णवी दुधाटे वैभवी दुधाटे हिची या नवोदय विद्यालयासाठी इयत्ता 6वी प्रवेशासाठी तिची निवड झालेली आहे आणि आपल्या देऊळगाव दुधाटे केंद्रासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल कुमारी वैभवी दुधाटे हिचं या ठिकाणी आपण या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार स्वागत करणार आहोत. तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्या चिमुकलीचा सत्कार करावा आणि इतरही विद्यार्थ्यांना तिच्यामुळे प्रेरणा मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या देऊळगाव दुधाटे केंद्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे नवोदय विद्यालयाला प्रवेशित होतील, जेणेकरून त्यांना एक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी मनोकामना करूया. त्यासाठी आपण कुमारी वैभवीचा या ठिकाणी आपण सत्कार करू.